हॅलो स्टुडंट्स, बी स्कॉलर या चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा योजना म्हणजेच NMMS या परीक्षेची सराव प्रश्नपत्रिका आपण पाहणार आहोत. ही सराव प्रश्नपत्रिका शालेय क्षमता चाचणी पेपर क्रमांक 2 म्हणजे स्कॉलरशिप ॲप्टिट्यूड टेस्ट या पेपरची असणार आहे. तर ही प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल आयकॉनला टच करा, जेणेकरून तुम्हाला यापुढे सोडवलेल्या प्रश्नपत्रिकांच्या नोटिफिकेशन्स मिळतील. तसेच तुम्हाला हा व्हिडिओ जर आणि त्याचं स्पष्टीकरण आवडत असेल तर तुम्ही या चॅनेलला लाईक व कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तुमचे जे काही मित्र असतील परीक्षा देणारे त्यांनासुद्धा या व्हिडिओची लिंक्स तुम्ही शेअर करू शकता. चला तर मग प्रश्नपत्रिका सोडवायला प्रत्यक्ष सुरुवात करूया. तर या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न आहेत एकूण 90, गुण आहे 90 आणि वेळसुद्धा आहे 90 मिनिटे. प्रथम आपण शालेय क्षमता चाचणीचा पेपर सोडत असताना त्यावरील 1 ते 35 प्रश्न हे विज्ञान विषयावरती आधारित असणार आहेत. त्यानंतर समाजशास्त्र व त्यानंतर गणित या विषयावरती आधारित असणार आहेत. बघा, आता पहिला आपण विज्ञान या घटकावरील प्रश्न सोडूयात. प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणता घटक प्राणीपेशी व वनस्पतीत आढळत नाही? आता या ठिकाणी प्राणीपेशीत आढळत नसलेला पेशीभित्तिका आहे. पेशीच्या सर्व चयापचय क्रियावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य कोण करते? आंतरद्रव्य जालिका करते. गडद गुलाबी रंगाच्या बीटमध्ये टिंबटिंब हे रंगद्रव्य असते, तर बीटमध्ये बिटालिन्स हे रंगद्रव्य असते. ज्वलनशील धातूपासून लागलेली आग ही टिंबटिंब वर्गीय आहे, तर ती ड वर्गीय आहे. भूकंपानंतर खालीलपैकी कोणत्या घटनेमुळे आग लागू शकते? तर आग लागू शकते विजेचे शॉर्ट सर्किटमुळे. खालीलपैकी असेंद्रिय जलप्रदूषक कोणते आहे? खालीलपैकी असेंद्रिय जलप्रदूषक हे पारा आहे. सिलिकॉसिसची व्याधी प्रामुख्याने टिंबटिंब या हवा प्रदूषकामुळे होते. तर सिलिकॉसिसची व्याधी ही धुळीमधील जे हवा प्रदूषक असतात त्यामुळे होते. कुतुब मिनार शेजारी असलेला लोहस्तंभ आजही चकचकीत आहे, कारण त्यात अत्यल्प प्रमाणामध्ये कार्बन, सिलिकॉन आणि फॉस्फरस आहेत. पर्याय क्रमांक 1. राजधातू गटात न येणारा धातू खालीलपैकी कोणता आहे? तर राजधातू गटामध्ये न येणारा आहे तो म्हणजे निकेल. सोने, प्लॅटिनम आणि प्लेडियम हे राजधातू गटामध्ये येतात. तेल आणि पाणी यांनी एकत्रित टिंबटिंब स्वतंत्र असते. तेल आणि पाणी यांनी एकत्रित प्रावस्था स्वतंत्र असते. दूध हे द्रव्याच्या टिंबटिंब या प्रकारचे उदाहरण आहे. दूध हे द्रव्याचं विषमांगी मिश्रण या प्रकारचं उदाहरण आहे. लॅपटॉपमध्ये टिंबटिंब विद्युत घट वापरले जातात. तर लॅपटॉपमध्ये लिथियम आयन हे विद्युत घट वापरले जातात. 1.5 व्होल्ट विभवांतराच्या 3 विद्युत घटांची बॅटरी स्वरूपात जोडणी केली आहे, तर या बॅटरीचे विभवांतर किती व्होल्ट असेल? तर यांचा दोघांचा गुणाकार केला तर 4.5 व्होल्ट इतके असते. एका दगडाचे हवेतील वजन 1.5 kg आहे. त्यांची घनता 4 ग्रॅम पर cc इतकी आहे, तर त्याचे पाण्यातील वजन किती असं विचारलेलं आहे. आता या पद्धतीचं उदाहरण आपण मागील प्रश्नपत्रिकेमध्येही सोडवलेलं आहे. बघा, प्रथम काय करावं लागेल आपल्याला माहिती आहे घनता बरोबर वस्तुमान भागिले आकारमान. मग आकारमान बरोबर काय येईल? वस्तुमान भागिले घनता. वस्तुमान किती आहे? 1,500 kg आहे आणि 4 आहे. मग आपल्याला 1,500 kg नाही, हे ग्रॅममध्ये असायला पाहिजे आपल्याला. मग याचं ग्रॅममध्ये कन्वर्ट केल्यानंतर किती होतील? 1,500 भागिले 4. मग 1,500 भागिले 4 किती येतात? हे आकारमान आपलं येणार आहे, ते येतं 375 एवढं ॲन्सर. मग आपल्याला हे ॲन्सर येऊन चालत नाही, कारण एवढं आकारमान आपल्याला वजा करावं लागणार आहे एकूण वस्तुमानामधून. म्हणून आपण काय करणार आहोत पुन्हा की आपलं हवेतील वजन किती आहे? 1,500 ग्रॅम वजा हे आलेलं 375 ग्रॅम वजा करावं लागेल आपल्याला. ते वजा केलं असता आपल्याला ॲन्सर मिळणार आहे 1125 ग्रॅम. हे आपलं उत्तर असेल. बघा पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 4. वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या विरामावस्थेत बदल करू शकत नाही तिला टिंबटिंब जडत्व म्हणतात. तिला विराम अवस्थेतील जडत्व असे म्हणतात. औषधाची किंमत ब्रँडेड औषधाच्या किमतीपेक्षा कमी असते. कुठे? जेनेरिक औषधांची.
स्वाईन फ्लूचा संसर्ग हा टिंबटिंब या प्राण्यापासून होतो, तर स्वाईन फ्लूचा संसर्ग हा डुक्कर या प्राण्यापासून होतो. क्युलेक्स डासाच्या मादीमुळे टिंबटिंब हा रोग होतो. क्युलेक्स डासाच्या मादीमुळे हत्ती रोग हा रोग होतो. तंबाखूमध्ये टिंबटिंब विषाणू असतात, तर तंबाखूमध्ये मोझाईक हे विषाणू असतात. प्लाझ्मोडियम व्हायवॅक्समुळे टिंबटिंब हा रोग होतो, तर प्लाझ्मोडियम व्हायवॅक्समुळे मलेरिया हा रोग होतो. ऑक्सिजनमुळे पेशीतील ग्लुकोजसारख्या विद्राव्य घटकांचे मंद ज्वलन होऊन टिंबटिंबच्या स्वरूपात ऊर्जा मोकळी होते. तर याचं करेक्ट उत्तर असेल आपलं ते म्हणजे ATP च्या स्वरूपामध्ये ऊर्जा मोकळी होते. टिंबटिंब हे उदरपोकळी व छातीची पोकळी यांच्या दरम्यान असते, तर याचं उत्तर आहे आपलं श्वासपटल. साधारण रक्तदाबामध्ये सिस्टॉलिक दाब हा टिंबटिंब असतो, तर सिस्टॉलिक दाब हा 90 ते 119 मिलीमीटर एवढा असतो. AB रक्तगटाचा शोध डिकास्टिलो आणि स्टर्ली यांनी टिंबटिंबमध्ये लावला, तर त्यांनी 1902 यामध्ये या रक्तगटाचा शोध लावलेला आहे. लिटमस कागद प्रामुख्याने टिंबटिंब या वनस्पतीपासून तयार केला जातो, तर लिटमस कागद हा प्रामुख्याने दगडफूल या वनस्पतीपासून तयार केला जातो. कार्बोनिक आम्लाचे रेणुसूत्र खालीलपैकी आहे, तर कार्बोनिक आम्लाचे रेणुसूत्र आहे H2CO3, पर्याय क्रमांक 1. आम्लाची कार्बोनेटशी अभिक्रिया होऊन टिंबटिंब वायू मुक्त होतो. आम्लाची कार्बोनेटशी अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साईड हा वायू मुक्त होतो. धुण्याच्या सोड्यामध्ये टिंबटिंब हा आम्लारी घटक असतो, तर धुण्याच्या सोड्यामध्ये सोडियम कार्बोनेट हा असतो आणि खाण्याच्या सोड्यामध्ये सोडियम बायकार्बोनेट असतो. त्यानंतर रासायनिक अभिक्रिया होताना मूळच्या द्रव्याचे टिंबटिंब होते, मूळच्या द्रव्याचे संघटन बदलते. शहाबादी फरशी टिंबटिंबने स्वच्छ करतात, तर शहाबादी फरशी ही हायड्रोक्लोरिक आम्लाने स्वच्छ करतात. खालील आकृती पाहून Cl म्हणजे क्लोरीनचे इलेक्ट्रॉन स्वरूपण ओळखा. आता क्लोरीनमध्ये अणू असतात 17, पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 आणि तिसऱ्या कक्षेमध्ये उरलेले जे काही असतील ते 7, म्हणजे 2, 8, 7, पर्याय क्रमांक 4. 2 किलोग्रॅम पाण्याचे तापमान 40°C पासून 50°C पर्यंत वाढवण्यास किती ऊर्जा लागेल असं आपल्याला म्हटलेलं आहे. तर तेवढी ऊर्जा वाढवण्यासाठी आपल्याला 20,000 कॅलरी इतकी ऊर्जा लागेल. तंतुवाद्यामध्ये कंपनाच्या टिंबटिंबमध्ये बदल होऊन निरनिराळ्या स्वरांची निर्मिती होते, तर वारंवारतेमध्ये बदल होऊन निरनिराळ्या स्वरांची निर्मिती होते. टिंबटिंब पृष्ठभागावर होणारे प्रकाशाचे परावर्तन हे अनियमित परावर्तन असते, तर ते लाकडाच्या पृष्ठभागावर होणारे जे प्रकाशाचे परावर्तन आहे ते अनियमित परावर्तन असते. बॅकलाईट या थर्मोसेटिंगचा उपयोग टिंबटिंबसाठी करतात, तर त्याचा उपयोग कुकरचं हँडलवरील आवरण जे आहे त्याच्यासाठी या बॅकलाईट या थर्मोसेटिंगचा उपयोग केला जातो. अशा पद्धतीनं विज्ञान हा घटक संपलेला आहे या ठिकाणी. आता समाजशास्त्र हा घटक सुरुवात होईल. बघा प्रश्न क्रमांक 36. गोपाळ हरी देशमुख यांनी कोणत्या साप्ताहिकातून शतपत्रे लिहिलेली आहेत? तर गोपाळ हरी देशमुख यांनी प्रभाकर या साप्ताहिकातून शतपत्रे लिहिलेली आहेत. प्रति सरकार कोणी स्थापन केलेले आहे? तर प्रति सरकार हे नाना पाटील यांनी स्थापन केलेलं आहे. सुभाषचंद्र बोस यांचे निधन कधी झाले? तर सुभाषचंद्र बोस यांचे निधन 18 ऑगस्ट 1945 या दिवशी झालेले आहे. भाषावार प्रांतरचनेची मागणी कोणी केली? भाषावार प्रांतरचनेची मागणी ही लोकमान्य टिळकांनी केली. पर्याय क्रमांक 2. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यानंतर गव्हर्नर जनरल हे पद जाऊन कोणते पद निर्माण करण्यात आलेले आहे? तर 1857च्या स्वातंत्र्य लढ्यानंतर गव्हर्नर जनरल हे पद गेल्यानंतर व्हाईसरॉय हे पद निर्माण करण्यात आलं. सोमवंशीय मित्र हे मासिक कधी सुरू करण्यात आले? सोमवंशी मित्र हे मासिक 1 जुलै 1908 या दिवशी सुरू करण्यात आले. औद्योगिक क्रांतीची सुरुवात कोणत्या देशात झाली? औद्योगिक क्रांतीची सुरुवात ही इंग्लंड या देशामध्ये सुरू झाली. 1943 मध्ये आझाद हिंद सरकार कोठे स्थापन करण्यात आले? 1943 मध्ये आझाद हिंद सरकार हे सिंगापूर या ठिकाणी स्थापन करण्यात आले. खालीलपैकी कोठे जंगल सत्याग्रह झाला नाही? तर खालीलपैकी
वडाळा या ठिकाणी जंगल सत्याग्रह झालेला नाही. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरवण्यात आले होते? तर मुंबई या ठिकाणी भरवण्यात आले होते. रझाकार संघटना कोणी स्थापन केली? रझाकार संघटना ही कासिम रझवी यांनी स्थापन केली होती. नोकरशाहीची निर्मिती कोणी केली? तर नोकरशाहीची निर्मिती ही लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी केली. पर्याय क्रमांक 2. लोकमान्य टिळकाच्या निधनानंतर राष्ट्रीय चळवळीची सूत्रे कोणाकडे देण्यात आली होती? तर लोकमान्य टिळकाच्या निधनानंतर राष्ट्रीय चळवळीची सूत्रे ही महात्मा गांधी यांच्याकडे देण्यात आली. मुस्लिम लीगने प्रत्यक्ष कृतिदिन कधी पाळण्याचे जाहीर केले? तर मुस्लिम लीगने प्रत्यक्ष कृतिदिन 16 ऑगस्ट 1946 रोजी पाळण्याचे जाहीर केले. त्यानंतर उमाजी नाईक यांना किती साली फाशी देण्यात आली? उमाजी नाईक यांना 1832 साली फाशी देण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कितव्या वर्षी सेवानिवृत्त होतात? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे 65व्या वर्षी सेवानिवृत्त होतात. संसदीय शासन पद्धती प्रामुख्याने कोठे विकसित झाली? संसदीय शासन पद्धती ही प्रामुख्याने इंग्लंडमध्ये विकसित झाली. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? राज्यसभेचे पदसिद्ध सभापती हे उपराष्ट्रपती असतात. भारतातील विधानसभांची संख्या किती आहे? भारतातील विधानसभांची संख्या ही 31 आहे. शासन संस्थेची शाखा कोणती? तर शासन संस्थेची शाखा ही कायदेमंडळ, न्यायमंडळ, कार्यकारी मंडळ. सगळेच पर्याय बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4. स्थलांतरणाचे प्रमाण कमी होण्याचे कोणते कारण आहे? स्थलांतरणाचे प्रमाण कमी होण्याचे कारण हे पर्याय क्रमांक 4 म्हणजे हे तिन्ही कारण योग्य आहेत. देशाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विकासात महत्त्वाचे संसाधन कोणते आहे? तर लोकसंख्या हे महत्त्वाचे संसाधन आहे. त्यानंतर जमिनीलगत आढळणारी सांद्री भवनाची रूपे कोणती आहेत? तर जमिनीलगत आढळणारी सांद्री भवनाची रूपे ही दव, दहिव, धुके हे तिन्ही आहेत म्हणजे सर्व पर्याय बरोबर. वातावरणातील वायुरूप बाष्पाचे जलरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला काय म्हणतात? तर त्याला सांद्री भवन असं म्हणतात. पाण्याचा विसर्ग मोजण्याचे एकक कोणते आहे? तर पाण्याचा विसर्ग मोजण्याचे एकक हे स्वेड्रप आहे. ग्रामीण भागातील प्रमुख व्यवसाय कोणता आहे? तर प्रमुख व्यवसाय ग्रामीण भागातील हा शेती आहे. त्यानंतर जागतिक व्यवहारासाठी जागतिक प्रमाणवेळ म्हणून कोणत्या देशाची स्थानिक वेळ विचारात घेतलेली आहे? तर जागतिक व्यवहारासाठी जागतिक प्रमाणवेळ म्हणून इंग्लंड या देशाची वेळ विचारात घेतलेली आहे. अचूक वेळ दर्शवणारे घड्याळ कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? तर अचूक वेळ दर्शवणारे घड्याळ हे NIST या संस्थेने विकसित केले आहे. वादळाचे निर्देशक असणारे ढग कोणते आहेत? वादळाचे निर्देशक असणारे ढग हे क्युम्युलोनिंबस आहेत. कोणत्याही प्रदेशातील लोकसंख्येचा अभ्यास करताना खालीलपैकी कोणता मुद्दा विचारात घेतला जात नाही म्हटलेला आहे? तर कोणताही विचारात न घेतला जाणार असणारा तो म्हणजे लोकसंख्येचे आयुर्मान. लोकसंख्येची वाढ किंवा घट कोणत्या घटकावर अवलंबून असते? लोकसंख्येची वाढ किंवा घट ही मृत्यू दरावर अवलंबून असते. सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतचा कालावधी म्हणजे काय? तर सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतचा कालावधी म्हणजे रात्रमान. खालीलपैकी लघुप्रमाण नकाशाचे उदाहरण कोणते? लघुप्रमाण नकाशाचा यापैकी देशाचा नकाशा आहे आणि इतर जे आहे ते बृहत प्रमाण आहेत. खालीलपैकी बृहत प्रमाण नकाशाचे उदाहरण कोणते? तर खालीलपैकी गावाचा जो नकाशा आहे तो बृहत प्रमाण नकाशाचं उदाहरण आहे. वातावरणातील अदृश्य स्थितीत असणारा घटक कोणता आहे? वातावरणातील अदृश्य स्थितीत असणारा घटक म्हणजे बाष्प आहे. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर आता इथून 71 ते 90 प्रश्न हे गणित या घटकावरती आधारित असतील. आता बघा या ठिकाणी गणितावरील पहिला प्रश्न आहे आपल्याला 6चा वर्ग किती? 36 अधिक 8चा वर्ग 64 त्यांचा 1/4 बरोबर किती? यांची बेरीज 100 येते. हे 1/4 म्हणजे दुसऱ्या मुळाचा दुसरे मूळ म्हणजे वर्गमूळ. आता 100चे दुसरे मूळ म्हणजे 10, 10चे दुसरे मूळ म्हणजे किंवा याला असंही लिहिता येतं आपल्याला, परंतु हा पर्याय आपल्याला दिसत नाही, हा पर्याय आपल्याला दिसतो म्हणून हे आपलं उत्तर असेल. बघा पर्याय क्रमांक 3.
आता या ठिकाणी बहुपदी दिलेली आहे, त्याची कोटी विचारलेली आहे. आता याचं निरीक्षण केलं असता ज्याचा घातांक जास्त ती बहुपदीची कोटी मोठी असते. म्हणून आपली हे बघा पर्याय क्रमांक 3, 5 ही बहुपदीची कोटी आहे. आलेख कागदावर 3 वजा 4 या बिंदूतून जाणारी वाय अक्षास समांतर असणारी रेषा काढली तर ही रेषा वाय अक्षापासून किती अंतरावर असेल असं म्हटलेलं आहे. आता ही रेषा वाय अक्षापासून 3 एकक एवढ्या अंतरावरती असणार आहे. कारण एक्सचा निर्देशक आहे हा 3, म्हणजे वाय पासून मग एक्सचा निर्देशक हा 3 एकक अंतरावरती असेल. पुढे दिलेल्या संख्या गटापैकी कोणत्या गटातील संख्या प्रमाणात नाही म्हटलेलं आहे. आता या गटामधील प्रमाणात नसलेल्या संख्येचा गट आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक 2.